नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मार्च हप्ता वाटप संदर्भात माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाची असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं देखील गरजेचं आहे। त्याचबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वाची माहिती। पहा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मार्च महिन्याचा हप्ता वाटप संदर्भातली माहिती देण्यात येते। आता ऑफिशियल तारीख आणि पैसे प्रत्यक्ष खात्यामध्ये कधी जमा होणार, ही सर्व माहिती जाणून घेण्यापूर्वी लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना। पहा, दिव्यांग बांधवांसाठी जे नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, त्या पोर्टलवरती तुमचं रजिस्ट्रेशन म्हणजेच तुमची नोंदणी करून घेणं आवश्यक आहे। तर जे दिव्यांग बांधव आणखीनही रजिस्ट्रेशनचे बाकी आहेत, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, नोंदणी केलेली नाही, अशा सर्व दिव्यांग बांधवांना सूचना आहे, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 2026मध्ये या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळण्यास अडचण येणार नाही। पहा, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नोटिफिकेशन म्हणजेच काय परिपत्रक जारी करण्यात येत आहेत। आणि हे परिपत्रक कशा संदर्भात आहेत तर UDID कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक करण्यासंदर्भात आणि दिव्यांग पोर्टलवरती, दिव्यांग सहाय्यता पोर्टलवरती तुमची नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी नोटिफिकेशन म्हणजेच परिपत्रकाच्या माध्यमातून सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। तहसील कार्यालय असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असतील, यांच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना या सूचना आहेत। तर बरेच लाभार्थी काय होतं की सूचना वेळेवर त्यांना मिळत नाहीत, माहिती मिळत नाही, कागदपत्र जमा करण्यासंदर्भातली, आधार कार्ड, UDID कार्ड लिंक करण्यासंदर्भातली किंवा वेगवेगळ्या डॉक्युमेंट संदर्भातल्या ज्या काही सूचना असतात, KYC संदर्भातल्या, या सर्व सूचना वेळेवर मिळत नाहीत आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला योजनेमधून बाद करण्यात येतात। आता बऱ्याच लाभार्थ्यांना 2-3 महिने झालं पैसे वेळेवर मिळत नाहीत आणि त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की लाभार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे, त्यामुळे त्यांना योजनेतून थेट काढून टाकण्यात आलेलं आहे। तर दिव्यांगांसाठी असं होऊ नये यासाठी सूचना आहे, दिलेल्या कालावधीमध्ये, दिलेल्या वेळामध्ये लवकरात लवकर तुमचं रजिस्ट्रेशन आणि आधार लिंकिंग UDID कार्डसोबत करून घ्या, जेणेकरून लाभ व्यवस्थितरित्या सुरळीतपणे मिळत राहील। तर पहा, मार्च हप्ता वाटप संदर्भात माहिती पाहूया आपण। 6 तारखेला बजेट सादर होत आहे आणि या बजेटमध्ये लाभार्थ्यांना काय मिळणार, एक मोठा प्रश्न आहे। या बजेटमध्ये जी अनुदान वाढीची मागणी करण्यात आलेली आहे ती मान्य होते का, भविष्यामध्ये अनुदान वाढणार का, हेही महत्त्वाचे मुद्दे आहेत। आता सरसकट 6,000 रुपये अनुदान करण्याची मागणी लाभार्थ्यांच्या माध्यमातून केली जात आहे। या अगोदर प्रत्येक वेळेस या योजनेच्या लाभार्थ्यांचं अनुदान वाढलेलं असेल, त्यावेळेस सगळ्यांचं अनुदान वाढलेलं आहे, विधवा महिलांचं वाढलेलं आहे, दिव्यांग बांधवांचं वाढलेलं आहे आणि सेम वाढलेलं आहे, म्हणजे सारख्याच पद्धतीने समानरित्या अनुदान वाढवण्यात आले। पण 2025मध्ये फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांनाच 2,500 रुपये अनुदान करण्यात आलं। 1,000 रुपयाची वाढ त्यांनाच लागू करण्यात आली, ना की इतर लाभार्थ्यांना हा लाभ दिला गेला। तर अर्थसंकल्प 2026-27मध्ये हे अनुदान वाढलं जाऊ शकतं का, हा एक मोठा प्रश्न आहे। सरसकट सर्वांना जरी 6,000 रुपये मिळाले नाहीत तरी 2,500 रुपये सर्वांना मिळतील अशी तरतूद करायला पाहिजे, खरंच करायला पाहिजे। कारण जे तुम्ही मदत देता, जे पेन्शन देता, जे अनुदान देता महिन्याला, ते खूप कमी आहे, 1,500 रुपये। 1,500 रुपयांमध्ये काहीच होत नाही। महागाई इतकी वाढलेली आहे की हे अनुदान खूपच कमी वाटत आहे, त्यामुळे सर्वांना सरसकट अनुदान वाढलं पाहिजे। माझ्या ज्या विधवा महिला भगिनी असतील त्यांच्यासाठी तर ही योजना अतिशय महत्त्वाची आहे। मी म्हणत नाही की इतर लाभार्थ्यांसाठी योजना महत्त्वाची नाही, परंतु पहा, त्यांच्याकडे कर्ता पुरुष नसतो घरामध्ये, सर्व जबाबदारी महिलांकडे असते आणि संपूर्ण परिवार, मुलांचं शिक्षण, त्याचबरोबर आर्थिक घरातील खर्च हा त्यांना भागवावा लागतो। आणि अशातच आता महागाई इतकी वाढलेली आहे की शासनाकडून दिलं जाणारं पेन्शन त्यांना खूप कमी वाटत आहे किंवा ते साहजिकच कमी आहे। त्यामुळे विधवा महिलांसाठी सुद्धा हे अनुदान वाढलं पाहिजे। 6,000 रुपये हप्ता जरी झाला नाही
तरी सरसकट 2,500 रुपये हप्ता करण्याची मागणी शासनाने मान्य केली पाहिजे. पाहता सरसकट 6,000 रुपये अनुदान वाढलं तर मोठा निर्णय असणार आहे. आनंदाची बातमी याच्यापेक्षा वेगळी असणार नाही. पण पहा, सद्यस्थितीला 6,000 रुपये अनुदान होईल का नाही या संदर्भात साशंकता निर्माण झालेली आहे. आता अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर आपल्याला या गोष्टी क्लिअर होताना दिसतील. अनुदान वाढीसंदर्भातली दिव्यांग बांधवांचं पेन्शन वाढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण दिव्यांगांचा निधी वाढलेला आहे 30 ते 40% अशी माहिती मिळालेली आहे. त्यामुळे दिव्यांगांचं अनुदान पुन्हा एकदा वाढू शकतो. तर दिव्यांगांचं अनुदान वाढत असेल चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर विधवा महिलांचं सुद्धा अनुदान वाढलं पाहिजे. मार्च महिन्याच्या हप्त्याची तारीख अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला पाहण्यास मिळणार आहे आणि साधारणपणे 10 तारखेच्या नंतरच पैसे वाटपाची प्रोसेस सुरू होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जर या अगोदर सुरू झाली प्रोसेस तर खूप चांगली गोष्ट असणार आहे. पहा, 6 तारखेला अर्थसंकल्प सादर होत आहे. 6 तारखेला तर काही पैसे येण्याची शक्यता नाही, खूप कमी आहे शक्यता. आले तर खूप चांगली गोष्ट असणार आहे, कळवेल मी तुम्हाला चॅनलवरती. पण 5 तारखेला पैसे येणार नाहीत हे निश्चित झालेलं आहे. 6 तारखेला सुद्धा पैसे येणार नसल्याची आपल्याला या ठिकाणी शक्यता आहे, कारण अर्थसंकल्प सादर होत आहे आणि या सर्व गोंधळामध्ये लाभार्थ्यांचे पैसे मिळतील का हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. तर 6 तारीख सोडून चला, 7 तारखेला जर मेसेज आला तर 7 तारखेला मेसेज आल्यापासून एक आपल्याला 10 तारखेपर्यंत हे पैसे वितरित केले जाण्याची शक्यता आहे, किंवा 10 तारखेपासून हे पैसे 15 तारखेपर्यंत दिले जातील हे मात्र खरं आहे. ही अंदाजित माहिती आहे, अंदाजित तारीख आहे. आत्तापर्यंतच्या रेकॉर्डचा विचार करता ही माहिती आपण या ठिकाणी मांडत आहोत. 10 तारखेपासून प्रोसेस सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहू आता अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर काय माहिती मिळते अनुदान वाढीसंदर्भातली आणि मार्च हप्त्याच्या तारखेसंदर्भातली.